हाय फ्रेंड, आज आपण झटपट भेंडी मसाला बनवणार आहोत. ते पण अगदी कमी साहित्यात आणि हॉटेलसारखी टेस्ट लागणार. तर चला तर साहित्य बघूया अगोदर. इथे मी भेंडी ह्या पद्धतीने चिरून घेतलेली आहे, बघू शकता. त्यानंतर लसूण घेतला आहे, कढीपत्ता आहे, कांदा, टोमॅटो आणि मॅगी मसाला घेतलेला आहे. जिरे, हळद आणि लाल तिखट एवढंच टाकणार आहोत. कढई मी तापायला ठेवली आहे, व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून. सर्वप्रथम कढई तापली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे. तेल टाकल्यानंतर त्याच्यात आपण आता जिरे टाकून घेणार आहोत. जिरे रेग्युलर भाजीपेक्षा थोडे भेंडीला थोडे जास्त टाकायचे आहे. भेंडीला जिऱ्यामुळे अप्रतिम चव लागते आणि त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते. कधीही भेंडीला जिरे थोडेसे जास्तच टाकायचे रेग्युलर भाज्यांपेक्षा. त्यानंतर आता याच्यात कढीपत्ता टाकून घेणार आहोत. ही भाजी आता झटपट होते आणि भेंडी ही कधी पण 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायची नसते. 2 ते 3च मिनिट शिजू द्यायची असते आणि त्यानंतर गॅस बंद करून आणि गरम कढईतच थोडा वेळ भाजी ठेवायची असते. गरम कढईतच भेंडी शिजल्या जाते, त्यामुळे गॅस हा 5 ते 10 मिनिटं कधीच ठेवायचा नसतो. 2 ते 3 मिनिटं भेंडी परतून व्यवस्थित झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवायचे आहे. भेंडी मस्त वाफेतच शिजून जाते आणि गरम कढई शिजते. आपण जेव्हा 5 ते 10 मिनिटं भेंडी ठेवतो तर भेंडी पूर्ण अशी सॉफ्ट होऊन जाते आणि खायला क्रंची वगैरे अशी व्यवस्थित लागत नाही. कारण त्याचं असतं की आपण भेंडी फार वेळ शिजवून घेतो आणि शिजल्यानंतर गॅस बंद करतो. तर तसं कधीच करायचं नाही. आता लसूण टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो. आता याच्यात पहिल्या अगोदरच मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आणि टोमॅटो आणि कांदा लगेच सॉफ्ट होतो. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे आहे. आणि जेव्हा आपण फोडणीतच मीठ टाकतो तर मीठ पण चांगलं तेलामध्ये परतलं जातं आणि भाजीला चव छान लागते. जेव्हा आपण वरतून मीठ टाकतो तर काही वेळा भाजी खारट टाळणे, काही एखाद्या घासाला जास्त मीठ लागतं. पण असं मीठ टाकल्यानंतर ते मसाल्यामध्येच फ्राय होतं, तर भाजीची चव खरोखर वेगळी बनते. हळद टाकून घ्यायची आहे, थोडा काळा मसाला टाकून घेते, थोडं लाल तिखट टाकून घेते आणि मॅगी मसाला टाकून घेते. मॅगी मसाल्यामध्ये पण थोडं मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडंसं व्यवस्थित जपूनच टाकायचं आहे चवीनुसार. आता आपण चिरून ठेवलेली भेंडी टाकून घेऊया. आता झाकण ठेवून
फक्त 3 मिनिटासाठी ठेवायचं आहे आणि 3 मिनिटानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे. इथे 2 ते 3 मिनिटं झाले आहे. भाजी बघूया. मी 3 मिनिट पण नाही ठेवले, 2च मिनिटं ठेवले. अशा टाईप लगेच भाजी वाफेत झाली. आता गॅस बंद करून देऊया. सॉरी फ्रेंड, मी शेंगदाण्याचं कूट दाखवायचं विसरून गेली आणि आता आपण वरतून शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही, झाकण पण ठेवण्याची गरज नाहीये. तुम्ही लगेच खायला पण घेऊ शकता. भाजी एकदम सॉफ्ट झाली आणि फक्त 2 मिनिटं. फक्त लगेच ही दुसऱ्या भांड्यात काढायची नाहीये, गरम कढईमध्येच ठेवायची. का की गरम कढईमध्येच ती बाकीची जर थोडीफार कच्ची असेल किंवा जास्त एखाद्याला शिजेल आवडत असेल तर तुम्ही याच्यात ठेवू शकता. ते पण आम्हाला अशीच आवडते, ही अशी खूप छान टेस्ट लागते. भेंडीचा कलर बघू शकता फ्रेंड तुम्ही, भेंडीचा कलर पण गेलेला नाही. भेंडी हिरवीगार आहे आणि 2 मिनिटात वाफेत शिजलेली आहे. त्याचा बियांचा कलर, भेंडीचा कलर प्रॉपर सर्व तसा आणि तसाच आहे. दिसायलाही सुंदर वाटते आणि ही खायला पण अप्रतिम आहे. तुम्ही एकदा करून बघा. आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज.